ते 219 जे आहेत ते दाखले जे आहेत ते अवैध केलेले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यातील 9 जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते 61 दाखले जे आहेत ते अवैध केलेले आहेत. का केले तर उत्तर फडणवीस साहेबांनी द्यावं ना, एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं. इथं मी झुंज देतोय मराठ्यांच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी. मी आत्तापर्यंत एकनाथ शिंदे साहेबाला बोलवलेलं दाखवा. मुंबईहून आल्यापासून 1 वर्ष होतं 29 ऑगस्टला. आता फडणवीस साहेबांना एक शब्दांत दुखावलेलं दाखवा. पण तुमचा मंत्री बावनकुळ्या जर पत्र देतोय आणि रद्द करा म्हणतोय ते फडणवीस साहेबाला कळत नाही का? मी काय चुकीचं बोलतो? भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी माझी चूक सांगा. मी काय चुकीचं बोलतोय? संजय शिरसाटांनी फोन करून रद्द करायला लावलं कुणबी प्रमाणपत्र. काय चूक बोललो? बोडके नावाच्या व्यक्तीच्या भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली. काय चुकीचं बोलतो मी ही झुंज कोणासाठी देतोय? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाईचं लेकराबाळांचं वाटोळं करायला लागले ते बोलतोय. काय चुकीचं बोलतोय? मी ते पत्र सुद्धा आणले इथं. पण हे बघा काय बोडकेची व्हॅलिडिटी तिच्या भावाची, सख्या चुलत भावाची, ही रद्द केली, बहिणीची रद्द करून टाकली. काय खोटं आहे? का मुळावर उठल्यात फडणवीसच्या बावनकुळ्याच्या माध्यमातून? हे एकनाथ शिंदेचं काय चुकीचं याच्यात? का राग येत नाही मराठ्याला? काय पुढची भूमिका काय? जात पडताळणी समितीचा निर्णय दहीहंडेला प्रमाणपत्र द्या म्हणून व्हॅलिड. कसं काय रद्द होतं दुसऱ्या दिवशी सकाळी? रद्द होतंय कसं? बावनकुळेचं पत्र कुठे ते? काय कधी मीडियाला खोटं बोललो मी? मीडियाला सगळं सांगून करतोय. हे बावनकुळेचं पत्र मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून. फडणवीस साहेब काय चूक बोलतो मी? फडणवीस साहेबाला 1 वर्षात कधी बोललो नाही, कारण आम्हाला आशा होती फडणवीस साहेब आता मराठ्यांचं चांगलं करायला लागले. एक शब्द न दुखवलं नाही. बोलायला काय जागा आहे त्यांना? काय रद्द करता तुम्ही? अच्छा रद्द करा. इन्व्हेस्टमेंट करून देतो मंत्री कधी? काय लावलंय हे? पाटील साहेब राज्यात जे आहे साहेबांवरती जी आहे ती टीका करताय, परंतु काही दिवस अगोदर जे आहे की सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी जे आहे मराठा समाजाचाच महापौर व्हावा यासाठी जे आहे ते ठिकठिकाणी आंदोलनं केले होते. आज तुम्ही त्याच महापौरांबरोबर जे आहे ते सार्वजनिक काय असतं हे बघा, विषय भरकटायला नको. नाही, नेमका मेसेज काय द्यायचा तुम्हाला? संदेश काय द्यायचा आहे कशाचा? आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती आणि काही दिवस अगोदर जे आहे छत्रपती शिवरायांचं शिल्प उद्घाटन करायचं नाही का? मी त्याला राजकारणात जोडायचं का तुम्हाला जातीशी? नाही, काही दिवस अगोदर मराठा समाज तुम्हाला जातीशी जोडायचं केला? महापौरांना विरोध केला तुमची होता. इच्छा आहे का आम्ही कुण्या गोविंदांना नांदू नये? फडणवीसांची इच्छा तुम्हाला पुरी करायची का? सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहू नये, मागणी असणं ही प्रत्येकाचा अधिकार आहे. म्हणून काय वैरी झालो का आम्ही? मागणी करणारेच लोक महापौराबरोबर आहेत. आता माझा तो प्रश्न नाही, विषय भरकटायला नको. गरिबांच्या लेकराचं कल्याण होतं. राज्यात 2,60,000 कुणबी दाखले जे आहेत ते वैध ठरलेले आहेत. पक्षामध्ये जे आहेत ते आपले समाज बांधव मोठ्या प्रमाणात खासदारांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत त्यांना काय आपण संदेश देणार आहात? कारण आपण एकीकडे फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील यांच्यावरती टीका करताय, मात्र अनेक पक्षामध्ये आपले मराठा बांधव जे आहेत ते आहेत, त्यांना काय आपण संदेश देणार? भाऊ, मी कधी टीका शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती वर्षात केली नाही. मला गरिबाचं कल्याण करायचं तर मी राजकीय ढवळाढवळ करू नये, ही राजकीय बोलू नये. नाही बोललो. लाड भाऊ मध्ये पडले, विखे पाटील साहेब मध्ये पडले. मी एका शब्दानं दुखवलं नाही. मला आशा होती गरिबाचं कल्याण होईल. कुणबी प्रमाणपत्र रद्द का केले? यांच्या डोक्यात वेगळं आहे. मी रिअल सांगायलो आज सोलापूरच्या नगरीतून. यांच्या डोक्यात हे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्याला द्यायला लागलाय. नोंदी देणं म्हणजे पक्क आहे. मग आता गैरसमज पसरा मराठ्यात, म्हणजे प्रमाणपत्र काढणार नाही का? रद्द व्हायला लागले. रद्द कसं का होती? ओरिजिनल नोंदी आहेत शिंदे समिती शोधल्या. रद्द कसं काय करायला तुम्ही? यांना सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं गॅजेट द्यायचं नाही. यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत म्हणून मराठ्यांनी जागे व्हा. राजकारण नंतर करू, राजकारण नंतर करू. अगोदर मराठी एकत्र या तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्यासाठी. पर्याय नाही. उघड अन्याय केलाय.
तरी तुम्ही खरबडून जागे होणार नसलात तर तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळतच नाही. राज्यात 2,60,000 इतके कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ते वैध ठरवण्यात आलेले आहेत. 219 फक्त अवैध ठरवण्यात आलेले आहेत असं सरकारकडून सांगण्यात मग सरकारने मीडिया ट्रायल कमी केली 4 साठी 2 दिवस. मराठ्यात गैरसमज पसरायचा होता का? प्रमाणपत्र रद्द होते, कुणबीचे प्रमाणपत्र काढू नका. काही समन्वय खाताखात धरले मराठ्याचे, काही अभ्यासक धरले, त्यांनी सांगायचं हे टिकणारच नव्हतं. आम्हाला माहित होतं. तुला काय बोचा माहितीये का टिकणार होतं का नव्हतं? 2 वर्ष झालं नोंदी ग्रामपंचायतला चिटकेलेल्या आहेत, उर्दू भाषेतल्या, मुडी लिपीतल्या. आम्हाला तर येते का? वास्तव सरकारला मुडी लिपी अभ्यासक सापडत नाहीत भाऊ. सध्याची पोझिशन आहे ती नाही सापडत. आणि आमच्या त्या असून तुम्ही गैरसमज पसरला. पण नशीब मराठ्यांच्या बाजूने. शेवटचा डाव होता फडणवीस साहेबाची, मराठ्यात गैरसमज पसरून फूट पाडता येते का? पण नशीब चांगलं होतं. नेमकं जात पडताळणी समितीनं संभाजीनगरच्या दिलेला निर्णय आमच्या हाताला लागला. ती फाईल असतो. आता फडणवीस साहेबाला कळालं नाही, हे महत्वाचं आहे. आता फडणवीस साहेबाला कळालं असेल याचे पण किती लांब हात आहेत. आम्ही तो निर्णय घेतला. बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे. मी बी काहीतरी असन भाऊ. बावनकुळ्यात दिसतो यागळा कसला करून असा शिल्प चिटकेल्यासारखं यागळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी याचं डुक्कर जाणार तो आहे. चिडलो कमून. गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही भाऊ तुम्हाला रद्द करायचा. ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही. गरीबाचे लेकर असते. तो हातानं वाटलं करायला लागला. ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं. तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय, हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्याची चर्चा आहे. मला रातभर फोन आहे. मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ आपण, आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही. शिंदे साहेबाची झोप नाही. आत्ता गाडीत फोन आला. काय म्हणले हे म्हणले आमची चूक सुधारतो आम्ही बघतो. म्हणलं सुधरा, पहिल्यासारखे प्रेम सुरू. चूक सुधारायची. राजकारणात मी चपडप करणार नाही. कशात? तुमच्या भाजपमध्ये, शिवसेनेत, राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही. चूक सुधारा दोघांनी पण आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या. काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसऱ्या वेळेस तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. मला त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना. मी त्यांचा घ्यायना कोणाचाच घ्याय नाही. कोण मिस कॉल दाखायचे मग त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहेत. घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. तुम्ही दुरुस्त करा. पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे मात्र ते कुठेतरी थंड करायचं, थोडं बढावा द्यायचा आणि पुन्हा एक पुन्हा थंड करायचं असा हा प्रयत्न दिसतो का थंड करून ठेवण्याचा? त्यांच्या डोक्यातच नाही. मराठी पहिले नाही राहिले. मराठी थंड होतच नाही. कवा गरमच कवा गरम येतं. पण हाताले चावताळे ही जे डाव नवीन रचला ना लय भयानक. आत्ताची पोझिशन सांगू तुम्हाला. आत्ता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं. पाठ 5:30च्या टायमाला पाठ की देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी रॅलीवर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची. याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे. रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाँड्रीपर्यंत रोड बंदोबस्त होता. तिथून पुढं रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहीत देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटतं, आमच्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला आणि भेडीला. तू नुसतं पडून येईन. तू अटक करून दाखव. मग मराठीत तुला कळण राज्यात काय. यांना काय झालं? यांना एक माझा आला. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो. त्यांना माहीतच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले. त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत. 15 वर्ष झालं फसिल आहे. त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं. आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं. त्यांच्या डोक्यात कुठे शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो तुमच्या डोक्यात जे आहे ना आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत त्यांना पळता भुईच कमी करतो. तुम्ही म्हणता अटक होईल. वेगळ्या दिशेनं कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा? हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न नाही. इमानदारी जरी इकली तर फडणवीस काही पण करू शकते.
पण त्यांना माहित नाही मनोज जरांगे काही पण करू शकतो आणि मराठे सुद्धा काही पण करू शकतो. अन्याय सहन करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. पक्ष फिक्ष गेले उडत. मराठे काही पण करू शकतात फडणवीसांनी जर चाल केली तर काही पण. तुम्ही दिल्लीला जे आहे ते जंतर मंतरवरती जनजींच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता. आता जनजींना काय आव्हान असेल? त्यांना नाही, मी आव्हान नाही करत कोणाला. मी मंत्र्याला बी कधी बोलवीत नाही. आंदोलनाला बसलो येतो का भेटायला ये नाही तर नको येऊ. ज्याचे त्याचे रूल असते. त्यांना यायचं असलं येते ना. आम्हाला वाटलं त्या लेकरासाठी धावायचं. सगळ्या जाती धर्माचे लेकर आम्ही धावलो दिल्ली हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं. आव्हान करून असं बळच कोणाला यायचं नसेल तर आपण बळच या का म्हणायचं. बरं 29 ऑगस्टला तुम्ही उपोषणाची हाक दिलेली आहे. मात्र प्रसाद लाड असं म्हणतायत की मी असेपर्यंत जरांगेंना उपोषणाची वेळ येऊ देणार अरे नाही. बाबा त्या प्रसाद लाड भाऊला एकटं मरमर करून काय करीन ते. एकटं तर पडत काय करणार. विखे पाटील तर पडत आहे वरूनच काय म्हणतात ना त्याला आडात नाही पावऱ्यात कुडून यायचं. फडणवीसाची हिरच कुरडी पडली शेतकऱ्यासाठी मराठ्यासाठी धनगरासाठी. आता त्यांच्या डोक्यातली खुटी काढायची. मला सगळ्यात आधी माझं ती पण आहे. प्रमाणपत्राचं एक विरुद्ध होऊन देणार नाही. मराठी टेन्शन घ्यायचं नाही. पक्का आरक्षण आहे आपलं ते बरं का. पण यांच्या डोक्यात जे आहे ना आपलं कुणी काही करू शकत नाही बहुमतावर. यांना तो हिस्सा पहिला दाखवतो मी आता. दादा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. शिवरत्न जे गेल्या अनेक वर्षापासून ते नाव आहे